या स्ट्रेट फाईटमध्ये पराजय होत असताना 2019ला अशी कोणती मुद्दे राहिली की ज्यामुळे तुम्ही बॅकफुटला गेले? की 2019ला ज्यावेळी तुमच्या बाबत लोक म्हणायची तेव्हा ते म्हणायचे अरे त्यांच्याकडे 12 काते आहेत, ते जर गाडीतून चालले तर काचा सुद्धा खाली करत नाही. रोहित पवार मूळचे इथले नसताना 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसने रोहित पवार चालवले. इथले जे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा अध्यक्ष होते, सर्वांनी रोहित पवारांना उचलून धरलं. आजची स्थिती अशी की हे ज्यांनी 2019ला रोहित पवारांना उचलून धरलं ते लोक रोहित पवारांच्या कोणत्याही स्टेजवर दिसत नाही. नमस्कार, मी विजया वामन. विधानसभा निवडणुकांखाली 15 दिवसांवरती थांबल्यात आणि या 15 दिवसांमध्ये प्रचाराची रंगत वाढताना दिसते. आज आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा ॲनालिसिस करणार. इकडचं वारं फिरताना दिसतं. लोकांशी आम्ही बोलतोय त्यावेळी लोक म्हणतात आम्हाला यावेळी भूमिपुत्र चालवायचं. पवारांचा नातू म्हणजे रोहित पवार या मतदारसंघात आहे आणि त्यांच्या विरोधात राम शिंदे हे मैदानात असणार आहेत. मंत्रिपदाचा दांडगा अनुभव, जनसंपर्क आणि या सगळ्या गोष्टींच्या जोरावर विधान परिषदेवर आमदार असताना सुद्धा राम शिंदे पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवायची म्हणतायत. कारण काय हे समजून घेण्यासाठी आज आपण प्राध्यापक राम शिंदे यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. विधान परिषदेवर आमदार आहात, लगेच विधानसभेकडे टर्न घेतला तसं वातावरण फिरताना दिसतंय. कारण काय? मला वाटतं की मी आता ही चौथी निवडणूक लढवतोय या विधानसभेमधून. पहिल्यांदा 2009 साली लढलो आणि माझा जो पराजय झाला आणि एकूणच जो काही माझा काम करण्याचा आवाका आहे जिल्ह्यात असेल की महाराष्ट्रात असेल, जो काही अपघाताने माझा जो पराजय झाला त्याच्यामुळं शीर्ष नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डाने पुन्हा एकदा मला 2022 साली विधान परिषदेवरती घेतलं आणि माझा हा जो काही कामाचा उरक होता विधानसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये कर्जत जामखेडमध्ये, निश्चित स्वरूपामध्ये माझा सर्वसामान्य लोकांशी टच होता. आणि मी विधान परिषद मिळाल्यानंतर तर लोकांच्या संपर्कात आलोच, पण मधल्या दरम्यानच्या कालखंडामध्ये 2.5 वर्षे देखील लोकांच्या संपर्कात होतो, अतिशय जवळून संपर्कात होतो. आणि मी आणखी तो संपर्क वाढवला आणि निश्चितच लोकांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने मला तिकीट दिलेलं आहे आणि माझा संपर्क हा सातत्यानं कर्जत जामखेडमध्ये चांगला राहिला आहे. मी निवडणूक जरी 2019ला हरलो असेल तरी माझ्या मतामध्ये घट झाली नाही. 2014च्या तुलनेत 2019ला 10,000 मताचं मला मताधिक्य आहे, परंतु माझा स्ट्रेट फाईटमध्ये पराजय झाला. बरं, या स्ट्रेट फाईटमध्ये पराजय होत असताना 2019ला अशी कोणती मुद्दे राहिली की ज्यामुळे तुम्ही बॅकफुटला गेले? किंवा बारामती आणि कर्जत जामखेड उद्या भविष्यात आम्हाला एकच दिसेल या पद्धतीचा झालेला प्रचार बघता तुम्ही बॅकफुटला गेले? बॅकफुटला म्हणता येणार नाही, परंतु या संदर्भात आपल्याला असं सांगता येईल की मी दुसऱ्या टर्ममध्ये राज्यामध्ये मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतर मी तुझा माझा या गटाचा त्या गटाचा विरोधी पक्षाचा कधी असा हेवा देवा केला नाही आणि सगळ्यांची कामं करत राहिलो. आणि कॅबिनेट मंत्रीपद हे पहिल्यांदा या मतदारसंघाला महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मिळालं. आणि माझ्या अगोदर जे मंत्री होते कैलासवासी आबासाहेब निंबाळकर ते राज्यमंत्री होते. मी देखील 2.5 वर्ष राज्यमंत्री होतो, 2.5 वर्ष कॅबिनेट मंत्री होतो. आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीत माझा काही राजकीय वारसा नसल्यामुळं अनुभव राजकीय कमी होता आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण कामं करूया, अनुशेष भरून काढूया, मोठे विकासाची कामं करूया. त्यामुळं निश्चितच मंत्री झाल्याच्या नंतर जिल्ह्याचा 5 वर्ष पालकमंत्री होतो, राज्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीची कामं केली आणि म्हणून थोडा लोकांचा जनसंपर्क कमी झाला. निधी आणला का तर सगळे लोक मान्य करतात, राम शिंदेने मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि म्हणून मी मान्य केलं की मी लोकांशी संपर्क ठेवायला कमी पडलो आणि निधी जास्त आणला. मग मला असं 2019ला पराभव झाल्यानंतर लक्षात आलं की नुसता निधी आणून विकास करून चालत नाही, तर लोकांशी संपर्क देखील ठेवावा लागतो. ही देखील माझी जी झालेली गल्लत होती ती मी यावेळेस दुरुस्त केली. दुसरं असं झालं, शरद पवार यांच्या घराण्यातला माणूस इथं आला आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मोठी मोठी आश्वासनं देणं, स्वप्न दाखवणं, अशा पद्धतीचं वातावरण 2019 साली केलं
आम्ही जेव्हा ग्राउंडवर फिरतो त्यावेळी म्हणजे परिस्थिती अशी बदलली की 2019ला ज्यावेळी तुमच्या बाबत लोक म्हणायची तेव्हा ते म्हणायचे अरे त्यांच्याकडे 12 कातं आहेत, ते जर गाडीतून चालले तर काचा सुद्धा खाली करत नाही. आत्ता 2024ला जेव्हा आम्ही बाहेर फिरतो त्यावेळी तेच लोक म्हणतात हे बघा आत्ता तुमच्या समोर राम शिंदेंना फोन लावतो आणि तुम्ही समोरचं असेल ते म्हणतात की रोहित पवारांना फोन लावा, बघा तुमचा कोणाचा आमदार फोन उचलतो. तर लोक पैसा जिंकतात की राम शिंदे पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलतात. एवढा मोठा बदल केलाय. पहिल्यापासूनच मी लोकांच्या अशा पद्धतीने संपर्कात होतो. बरं. परंतु एक छोटा माणूस आणि एक मोठा माणूस अशी ज्यावेळेस तुलना झाली त्यावेळेस लोकांना वाटलं की आता राम शिंदेंनी तर काम केलंच आहे, याच्यापेक्षा जास्त काय होईल. आणि मग ते स्वप्न भंग झालेलं आहे लोकांचा. त्यामुळे आता लोक फोन लावले की मी उचलतो. अनेक पैसा जिंकलेले आहेत. आणि मग या पैसा जिंकत असताना तुम्ही असं जसं सांगितलं की 12 खात्याचे मंत्री होतो. मी तुम्हाला सांगतो, मी 12 खात्याचा मंत्री होतो, कृषी राज्यमंत्री होतो. तर मी 65 कोटी रुपये खर्च करून हळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय सुरू केलंय. त्याच्यात 2 ते 3 बॅच बाहेर देखील पडलेले आहेत. मी ह्याचा मंत्री होतो, गृह राज्यमंत्री होतो. त्याचं देखील आता पोलीस फोर्स करण्यासाठी माझ्याच पातळीवरती 2017 साली ते भूसंपादित केलं. तिथं पोलीस फोर्स आणण्याच्यासाठी मी पावलं उचलली, ते झालं. त्याचबरोबर मी ज्यावेळेस वस्त्र उद्योग मंत्री होतो त्यावेळेस एक सूतगिरणी देखील काढण्याचा प्रयत्न केला. मी एका कार्यकर्त्याला दिली, त्यांना दाम दडपशाही करून तो सूतगिरणी त्यांनी विकून टाकली. ते देखील आता जाहीर सभेमध्ये मी त्याचं उत्तर देईल. त्याच्यावरती माझ्यावर आरोप झाला वस्त्र उद्योग मंत्री म्हणून. त्यावेळेस आरोप असा झाला की सूतगिरणीच चोरी गेली. आता मी नव्याने सूतगिरणी परत मंजूर केली आहे, त्याचा मीच नियोजित मुख्य प्रवर्तक आहे. त्यामुळं अशा पद्धतीने सगळी कामं करत असताना मी जलसंधारण मंत्री होतो. मी जलसंधारण मंत्री होतो तर कुकडी लाभक्षेत्रामध्ये वाटपासाठी पाणी शिल्लक नसताना देखील मी MWRRA कडून फेर पाणी वाटप केलं आणि 61 कोटी रुपयाची 22 गावात 27 तलावामध्ये पाणी सोडण्याची तुकाई उपसा सिंचन योजना मंजूर केली. आणि त्याच्यामुळे प्रत्येक खात्याला न्याय देत असताना मी मार्केटिंगचा मिनिस्टर होतो. वकार महामंडळाचा प्रोजेक्ट माझ्याच काळात झाला आणि त्यांच्या काळात त्याच्यात कार्यान्वित झालं. ते लागले म्हणायला मीच केला. त्याच्यामुळं मी ज्या ज्या खात्याचा मंत्री होतो, मी पर्यटनचा मंत्री होतो. सगळ्या तीर्थस्थळाला पर्यटन स्थळाच्या माध्यमातून मी मोठ्या प्रमाणात निधी दिला. मग ते जगदंबा देवी असेल, मांदळीचं तीर्थक्षेत्र लालगिरी महाराजांचं असेल, दुर्योधनाचं असेल, त्याचबरोबर नंदादेवी असेल, आरणेश्वर असेल, चोंडीचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असेल, जवळेश्वराचं मंदिर असेल. आता मी नव्याने आता जवळका सटवाईच्या तिथं देखील निधी दिलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आता त्याचबरोबर फॉरेस्टच्या माध्यमातून मी आप्पाजी बुवाला निधी आता मंजूर केलेला आहे. तुकाई देवीला मंजूर बिटकेवाडीला केला आहे. वनदेवाला मंजूर हंडाळवाडी येथे केला आहे. सगळ्या खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी मी मतदारसंघात आणला. आपल्याला सांगायचं झालं तर मी जलसंधारण मंत्री होतो. राज्याचा फ्लॅगशिप कार्यक्रम देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यामध्ये आणला आणि जलयुक्तच्या माध्यमातून मी त्या खात्याचा मंत्री असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला लाभ झाला. पण त्याच वेळेस अधिकचा फायदा माझ्या मतदारसंघात व्हावा म्हणून कर्जत जामखेडची जी ओळख होती, टँकरचे तालुके, आपल्यालाही माहिती आहे की हे तालुके टँकरचे दुर्लक्षित आहेत. इथं विकास झालेला आहे. नगर जिल्ह्यात असून देखील विकास झाला नाही. पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो की इथे मोठ्या प्रमाणात टँकर लागत, पण गेल्या 6-7 वर्षात इथं टँकर मुक्त हे दोन्ही तालुके केलेत. ह्याचं पूर्णतः माझंच यश आहे. आणि त्यामुळे विरोधक टीका करतो, पण त्यांना हे पूर्वीचा कर्जत जामखेड काय होता हे माहीत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं टीका करून चालत नाही, प्रत्यक्षात कृती करावी लागते. 2019ला कुरी पाटी होती, त्यामुळे लोकांना स्वप्न दाखवली, आश्वासनं दिली, त्याचा सगळा भंग झालेला आहे. आता 2024ला लोकांना हिशोब द्यावा लागेल. आणि म्हणून तुम्ही सांगितलं की आता लोक म्हणतात भूमिपुत्रच पाहिजे, कारण लोकांना कळून चुकलं, हे परकीय आक्रमण झालं होतं, खोटं बोलले, हे आपल्या कामाचं नाही. त्यामुळं लोकांनी पुन्हा एकदा 2 आमदारांमध्ये तुलना केली आणि आता मला पसंती देत असताना लोक दिसत आहेत. निश्चित स्वरूपामध्ये 20 तारखेला मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. खूप क्लिअर कट शब्दात सांगितलं तुम्ही की मी जर माझ्याकडे 12 खाती होती तर माझी कामं अशी होती. आम्ही रोहित पवारांसोबत बातचीत केली, ते म्हणतायत की 10 वर्षांचा राम शिंदेंचा कार्यकाळ, 5 वर्षांचा माझा विकास आणि 10 वर्षांचा त्यांचा विकास. कोणत्याही मंदिरात आमचा डिबेट शो घ्या म्हणतात आणि मी माझी कामं मांडतो, ते त्यांची कामे मांडतात. माझी कधी तयारी, बरं माझी कधी तयारी. माझ्या 12 खाते, त्यांच्या 5 वर्षाच्या काळात त्यांचं घरचं सरकार होतं आणि मी सरकारमध्ये एक मंत्री होते, हा फरक आहे. त्याच्यामुळे 200 कोटीचा रस्ता आणला मी, अमरापूर ते भिगवण,
त्यांनी कधी कधी सांगतात हा मीच आणला, कोंबडीवरून कर्जतला रस्ता आहे 60 कोटी रुपयाचा आणला, तो 3 वर्ष बंद ठेवला त्यांनी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की 400 किवीचं नगर जिल्ह्यामध्ये फक्त एकच स्टेशन आहे बाबळेश्वरला. त्याच्यानंतर बाबळेश्वर नंतर नगर जिल्ह्यात 400 किवीचं 365 कोटी रुपये खर्च करून देऊळवाडीला मी ते सबस्टेशन बांधलं आणि पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला त्याच्यातून लाईट जाते. फक्त एकच झालं की मी वैयक्तिक स्वरूपाचे काही लाभ उठवला नाही किंवा लोकांच्या जमिनी हडप केल्या नाही आणि म्हणून ते सांगतात विकास केला नाही. ते जे त्यांना जमतं ते मला जमलं नाही. आणि मग लोकांना हे कळलंय की विकासाची कामं, आपल्या कामाला येणारा माणूस हा खऱ्या अर्थानं आपलाच माणूस आहे आणि आपलाच हक्काचा माणूस असला पाहिजे, ही भावना आता जनतेमध्ये आहे. रोहित पवार म्हणतात आता मी पुढच्या टर्मला मंत्री होणार आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि मग बघा मी अजून कर्जत जामखेडचं काय काय करतो. त्यांचं म्हणणं असं आहे की बारामती सारखी कर्जत जामखेड व्हायला 40-45 वर्ष लागली, मला तेवढी वर्ष तुम्ही संधी द्या. पण लोकांनी 2024ला टर्न घेतलाय, ते म्हणतात आम्हाला राम शिंदे चालून जातील. काय वाटतं तुम्हाला, हा ज्या पद्धतीची जाहिरातबाजी, ज्या पद्धतीचा प्रचार प्रसार किंवा एक थोडक्यात मार्केटिंग जी म्हणतो ती मार्केटिंग करण्यामध्ये तुम्ही कमी पडले का? कारण एवढी कामं जर होती तर त्याची मार्केटिंग झाली नाही का असं आम्हाला वाटतं. कारण त्यांनी रोहित शर्मांना आणलं, स्टेडियम उभं केलं, आणखी इथे वेगवेगळे सेलिब्रिटी येत आहेत, वेगवेगळ्या सायकलांचं वाटप होतंय, बऱ्याचशा गोष्टी घडतायत. हे तुम्हाला त्यावेळेस जमलं नव्हतं का? माझा स्वभाव खोटं बोलण्याचा नाही, जाहिरातबाजी करण्याचा नाही आणि त्याच्यामुळे मी जे बोलतो ते करतो. माझे कार्यकर्ते देखील अशाच पद्धतीचे आहेत. त्याच्यामुळं त्यांनी जे जाहिरातबाजी आणली की कर्जत जामखेडनी हे पहिल्यांदाच बघितलं. आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे 2019 पूर्वी इकडच्या गाड्या महिलांनी पुरुषांनी भरभरून जायच्या आणि बारामतीला न्यायचे, हे असं करू आम्ही तुमचं म्हणायचे. माझा प्रश्न असा आहे की यावर्षी त्या गाड्या बारामतीला का नाही येऊन गेले? कारण त्यांना माहिती आहे की आपण गेल्या वेळेस खोटं बोललो आणि खोटं बोलून जिंकलो, त्यामुळे आता भरून नेले नाहीत. गेल्या वेळेस युवकांचा 25,000 युवकांचा मेळावा बोलवला, तुम्हाला नोकऱ्या देतो म्हणले. मी संपूर्ण मतदारसंघामध्ये गावभेट जनसंपर्क दौरा काढला, एकाही मला लोकांनी सांगितलं नाही की मला रोहित पवारांच्या मार्फत नोकरी लागली. यावर्षी त्यांनी युवकांचा मेळावा का नाही लावला? त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी MIDC का आणणार, त्यांचं सरकार 2.5 वर्ष असताना का नाही MIDC आणली? शेवटी MIDCला भूमिपुत्रांनीच न्याय दिला आणि MIDC मंजूर केली अंतिमता. आता MIDC मंजूर झाल्याच्या नंतर काय म्हणतात ते, MIDC मंजूर झाली म्हणून काय झालं? त्यात उद्योग आणायला शेवटी ताकद लागते, कंपन्या आणावं लागतात. अरे आम्हाला येते ना, ताकद आहे. आम्ही तुमची ताकद कमी पडली का आमची ताकद जास्त झाली हे आता लोकांनी ओळखलंय. तुम्हाला जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं. त्यामुळं जाहिरातबाजी केली, स्टंटबाजी केली आणि इव्हेंट आणले, जे मी इव्हेंट कधीच केले नाहीत, करणारही नाही. शेवटी लोकांना इव्हेंटवाला माणूस नको आहे. त्यांनी काय केलं, खेळ पैठणीचा, दहीहंडी, बैलगाडा शर्यत, रोहित शर्मा, याच्यातून मतदारसंघाला काय मिळालं हा मतदार विचारतोय. याच्यातून मतदारसंघाला काय मिळालं? कुठे स्टेडियम, कशातून आहे मंजुरी, काय झालं त्या स्टेडियमचं? बैलगाडा शर्यत, किती बैलगाडा इथल्या होत्या? त्याच्यानंतर दहीहंडी, किती गोविंदा पथक इथले होते? कशासाठी आणि का? याच्यातून काही झालं नाही, फक्त त्यांची शोबाजी झाली. याच्यातून दुसरं काही प्राप्त झालेलं नाही. आणि म्हणून आता लोकांना कळलंय की आपण जो आमदार निवडून दिला तो पुणे जिल्ह्यातला होता. पुणे जिल्ह्यातलं हित जास्त पाहिलं. 19 ते 22च्या दरम्यान 3 वर्ष कुकडीचं आवर्तन रेग्युलर सुटलं नाही, वेळेवर सुटलं नाही. पाण्याअभावी पिकं जळाली, फळबागा जळाल्या, ऊस जळाले. मी ज्या दिवशी फॉर्म भरला 8 जून 2022ला, त्याच दिवशी पाणी सोडलं आणि दोन्ही वर्षी ओव्हरफ्लोचं आवर्तन मी सीना डॅममध्ये देखील आणलं, इतर ठिकाणी देखील आणलं. आज देखील 60 दिवस ओव्हरफ्लोचं आवर्तन होतं. 65% धरण, सीना धरण हे यावर्षी कुकडीच्या पाण्याने भरलं, त्याच्यातून खाली पाणी सोडलं. ते सीनाचं पाणी आवर्तन जे झालं ते त्याच्यातून सोडलं. मग हे सगळे बारीक सारी गोष्ट सगळ्याला माहिती. गाव ना गाव, वाडी ना वाडी, वस्ती ना वस्ती मी पाहिलेली आहे, बघितलेली आहे, प्रश्न ऐकलेले आहेत. आमच्या मतदारसंघामध्ये पक्के रस्तेच नव्हते. एक गाव असं शिल्लक नाही की ते राम शिंदेच्या मंत्रिपदाच्या काळात डांबरीकरणानं जोडलं नाही. माझं चॅलेंज आहे. पूर्वीचं काय होतं आणि आताचं काय होतं, यांनी 2.5 वर्षात नेमकं काय केलं हे देखील लोकांना सांगितलं पाहिजे. गावं पक्क्या रस्त्याने जोडले. जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून प्रत्येक
शेतकऱ्याच्या बांधा शेजारी पाण्याची बँक निर्माण केली आणि त्याला ज्या वेळेस अडचण येते पाण्याच्या संदर्भामध्ये त्यावेळेस तो पाणी त्या बँकेतून उपसतो आणि आपली पिकं चांगल्या पद्धतीने आणतो, उत्पादन वाढवतो आणि शेतकरी समाधानी सदन झालेला आहे. त्यामुळे फक्त मी माझ्या स्वभावामध्ये दबाव, दडपशाही आणि भीती दाखवणं नसल्यामुळं अशा पद्धतीचं वातावरण झालं. परंतु याच प्रकारे आता या निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आणि हिशोब द्यावा लागेल, जनतेसमोर जावं लागेल. आणि तुम्ही मोठ्या घरचे असले म्हणून आम्हाला काय, आम्ही एक प्रश्न उपस्थित केला की तिकडे गेल्याच्या नंतर मुंबईला गेल्याच्या नंतर इम्पोर्टेड गाड्या वापरतात, मतदारसंघात आल्यानंतर हलक्या गाड्या वापरतात. आम्ही असा प्रश्न उपस्थित केला. ते सांगितलं की आम्ही हेलिकॉप्टर बदलतो, विमान बदलतो. तुम्ही काही बदला, पण त्याचं तर आम्हाला काय. तुम्ही ज्या भागाचं लोकप्रतिनिधी करतात या लोकशाहीमध्ये घटनेप्रमाणे लोकप्रतिनिधी हा जनतेला उत्तरदायी असला पाहिजे. हा लोकप्रतिनिधी उत्तरदायी नाही. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही फोन उचलता, कारण मी जनतेला उत्तरदायी आहे, ते जनतेला उत्तरदायी नाही. एकदा निवडून गेले की ते स्वार्थाचे खळगी पोटाची भरण्यासाठी काम करतात. लोकांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही. अनेक प्रसंग आहे, दवाखान्याचा असेल, ॲक्सिडेंटचा असेल, पोलीस स्टेशनचा असेल, कोणाचाही फोन उचलला नाही. आणि त्याच्यामुळं दररोज रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत घरी येऊन लोक माझ्या प्रवेश करतायत आणि ते खोटे नाटे फोटो काढतायत. बघा आपण सोशल मीडियावर काय ट्रोल चाललंय. लोक म्हणतायत याच्या जो प्रवेश झालाय हा आमच्या गावातलाच नाही, असं ट्रोल झालंय. आणि म्हणून जनतेचा आशीर्वाद, शेवटी जनतेला खरं काय आणि खोटं काय हे कळलेलं आहे. त्यामुळं आता मुकाबला जारी आहे. 20 तारखेला ह्याचा निर्णय होणार आहे. बरं, रोहित पवार मूळचे इथले नसताना 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसने रोहित पवार चालवले. इथले जे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा अध्यक्ष होते, सर्वांनी रोहित पवारांना उचलून धरलं. आजची स्थिती अशी की हे ज्यांनी 2019ला रोहित पवारांना उचलून धरलं ते लोक रोहित पवारांच्या कोणत्याही स्टेजवर दिसत नाही. हा एक पहिला मुद्दा समोर येतो. दुसरा मुद्दा, तुम्ही सांगितलं की मी विकास कामं खूप सारी केली आणि यांनी बऱ्याचशा योजना होत्या त्या थांबवल्या. ते म्हणतात की मी विकास करताना राम शिंदे माझ्या विकास कामामध्ये खोडा घालतात. आणि तुमच्या म्हणण्यानुसार ज्या योजना तुम्ही सुरू केल्या होत्या जेव्हा तुम्ही आमदार होते, जसं की तुकाई चारीचा मुद्दा असेल, ते म्हटले ही तुकाई चारी योजना नाही, मी चाऱ्यांनी पाणी सोडेल, ती योजना बंद पडली. म्हणजे विकासामध्ये कुणी कुणाच्या खोडा घातलाय हा एक प्रश्न. रोहित पवारांना खूप सारे पीए आहेत, पण त्या पीएमध्ये स्थानिक लेवलचा एकही पीए समाविष्ट नाहीये. हा एक त्यामध्ये इन्क्लूड झालेला मुद्दा आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी बाहेरच्या येत आहेत. इथे स्थानिक लोकांचा किती पद्धतीने रोहित पवारांसोबत इन्व्हॉल्वमेंट आहे. काही जाहिरातबाजी करत असताना पैशाचा खूप सत्ता अनेक दिवस घरात होती आणि त्याचा वापर सुरू आहे. त्याच्यामुळे किती खोटं बोललं तरी बरेच मीडियावाले त्यांना दाखवतात की राम शिंदे अडथळा आणतो. माझं मत आहे समोरासमोर बसून चर्चा केली पाहिजे. कोणत्या गोष्टीत अडथळा आणलाय? अडथळा आणलाच नाही, ह्यांनी केलंच नाही काही. दुसरा सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्ही सांगतात संघटनेमध्ये त्यांचं काय आहे. सगळे पीए बाहेरचेच आहेत. एकही भूमिपुत्र किंवा इथला स्थानिक युवकाला त्यांनी पीए म्हणून ट्रीट केलं नाही. तिसरा मुद्दा असा आहे की त्यांची एक संध राष्ट्रवादी होती, त्यावेळेस घड्याळ चिन्हावरती निवडून आले. ते घड्याळ चिन्ह आज आमच्याबरोबर अजितदादाच्या माध्यमातून तो देखील मोठा आता इम्पॅक्ट आहे. आता ह्यांची कार्यपद्धती लोकांना किती आवडली. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. यांना निवडून आणणारा जो व्यक्ती होता प्राध्यापक मधुकर आबा राळेबात, हा विधानसभेचा राष्ट्रवादीचा प्रमुख होता. त्यांनी त्यांना सोडलं. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र गुंड यांच्या पत्नी होत्या, त्यांचे पती होते, त्यांनी त्यांना सोडलं. परमवीर पांडुळे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी त्यांना सोडलं. पहिलवान प्रवीण घुले पाटील होते, हे काँग्रेसचे गेले 30 वर्ष निष्ठावंत कार्यकर्ते होते, त्यांनी रोहित पवारांना सोडलं. काकासाहेब तापकीर हे फाउंडर मेंबर आहेत राष्ट्रवादीचे, 1999 पासूनचे तालुका अध्यक्ष होते, त्यांनी त्यांना सोडलं. 4 तालुका अध्यक्ष आतापर्यंत झालेत राष्ट्रवादीला. 4ही तालुका अध्यक्ष माजी त्यांच्याबरोबर आज नाही आहेत. आणि त्याच्यापेक्षा अजून जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र तात्या फाळके, ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या शेजारी बसलेले फोटो दाखवा मला तुम्ही. फॉर्म भरायला देखील नव्हते त्यांचा. आणि काकासाहेब तापकीर
तालुका अध्यक्ष पदावरून पाय उतार झाले, आमच्याकडे आले. आता ते आमच्याकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष नाही. असा कोणचा मतदारसंघ आहे महाराष्ट्रामध्ये 288 मध्ये की तालुका अध्यक्षाची संघटनेने नेमणूकच केली नाही, विधानसभेची निवडणूक लढवत आहेत असा एक देखील 288 मतदारसंघामध्ये नाही. यांनी तालुका अध्यक्ष नेमले नाही आणि प्रदेश अध्यक्ष आणून उपाध्यक्षाला पत्र दिली. ही कोणची कार्यपद्धती, ह्याला काय म्हणायचं? ते जयंत पाटलांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही तालुका अध्यक्ष नेमत नाहीत आणि उपाध्यक्षाला पत्र देतात. त्याच्यामुळं एकंदरीत सगळं आलबेल आहे. सगळ्या लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न सुरू आहेत आणि काय विचारांची आता नुसते भेडसावत आहेत हे आज लोकांच्या मध्ये जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं शेवटी मला काही घेणं देणं नाही, त्यांनी कसा पक्ष चालवायचा. परंतु गेल्या वेळेची परिस्थिती या वेळेच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक आहे. शेवटी लोकांना आपला लोकप्रतिनिधी आपल्या कामाला आला पाहिजे ही भावना घेऊन पुढे जात असताना आता या परिस्थितीमध्ये ते पुढे जात आहे. तुम्हीच प्रश्न विचारला की आता त्यांची अडचण झाली. शेवटी उमेदवार हा उमेदवार असतो, निवडणूक ही निवडणूक असते आणि हे लोकशाहीमधलं रणसंग्राम आहे, हे युद्ध आहे आणि ते वेगवेगळ्या नीतीने जिंकलं पाहिजे. त्यामुळे पैशाचा जोर आहे याच्यापेक्षा आता मला वाटतं त्यांच्याकडे जनतेला प्रश्नाला उत्तर द्यायला काहीच शिल्लक नाही, हेच या निमित्ताने मला सांगता येईल. लोक त्यांना जास्त रोहित पवारांच्या म्हणजे विरोधात गेले किंवा पदाधिकारी कार्यकर्ते, ते नगरपंचायतचं तुमच्या इकडे काहीतरी राजकारण घडलं होतं आणि त्याचे खूप मोठे पडसाद उमटले होते. नेमकी त्यावेळेस काय घडलं होतं? हे बघा, लोकशाहीमध्ये नगरपंचायतची निवडणूक होती. नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचे जवळपास 5 ते 6 उमेदवार त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ब्लॅकमेल करून, दडपशाही करून, दबाव आणून, भीती दाखवून, पैसे देऊन फॉर्म काढले आणि त्यांनी निवडणूक जिंकली. आता मला असं वाटतं की उपमुख्यमंत्री R. पाटील असताना त्यांच्या देखील मतदारसंघामध्ये अशीच बिनविरोध निवडणूक झाली होती आणि त्यावेळेस विरोधी पक्ष गोपीनाथजी मुंडे साहेब असताना त्यांनी आवाज उठवला की ही लोकशाही नाही, दडपशाहीच्या माध्यमातून झालं. तर फेअर इलेक्शन झालं आणि ते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी ते स्वीकारलं. पुन्हा ते निवडणूक बऱ्यापैकी बिनविरोध झाली. पण यांनी मात्र सत्तेचा आणि प्रशासनाचा आणि पैशाचा दुरुपयोग करून ही निवडणुकीला त्यांनी सामोरे गेले. त्यांचे 15 सीट आले, आमचे 2 सीट आले. त्याच्यानंतर काय झालं की अशा पद्धतीनं त्यांनी ते हायजॅक करायचा निवडणुकीचा प्रयत्न केला. हे लोकांना आवडलं नाही आणि मी मंदिरापाशी बसलो उपोषणाला संत सद्गुरू गोदड महाराजांच्या. मी जिथं उपोषणाला मौन बाळगलं, कारण बोलणं कोणी ऐकूनच घ्यायला तयार नव्हतं. मग संत गोदड महाराजांनी मला आशीर्वाद दिला आणि 2 महिन्यात मी आमदार झालो आणि ते 15 जिंकले. पण आताच्या लोकसभेमध्ये त्या नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात 17 बूथवर 500 मतांनी पुढे आम्ही लोकसभेला. बरोबर. आणि म्हणून आता त्यानंतर परीक्षा झाली. 2 मार्केट कमिटीच्या निवडणुका झाल्या, जामखेडची पण झाली आणि कर्जतची पण झाली. दोन्ही ठिकाणी माझे सभापती आहेत, इकडे शरद कारले, तिकडे काकासाहेब तापकिरे. दोन्ही नगरपंचायत आम्ही मार्केट कमिटी जिंकल्या. सगळ्या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच माझे आहेत. खेडपासून मोजा, खेड आहे, त्याचबरोबर आळसुंद आहे, आंबेजळगाव आहे, त्याचबरोबर कुळधरण आहे, मिरजगाव आहे, खर्डा आहे, आरणगाव आहे, जवळा आहे, नान्नज आहे. सगळ्या मोठ्या गावात माझे सरपंच आहेत आणि बारक्या गावातमध्ये देखील आहे. त्याच्यामुळं ह्यांचा फुल काउंटडाऊन सुरू आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं चित्र निर्माण करायचं. तुमची लोकप्रियता वाढवा, काम वाढवा, असे काय फॉर्म काढता, पैसे देता, दबाव आणता. त्यामुळं लोकांनी ओळखलं ह्यांना लोकांशी काही रस नाही, फक्त मला सत्ता पाहिजे. आणि कार्यकर्ते जाहीर सांगतात तुमचं तुम्ही बघा, माझ्या निवडणुकीची काळजी करू नका. आता कार्यकर्ते त्यांचे म्हणतात आता आमच्या निवडणुकीला आम्ही बघायचं, तुमच्या निवडणुकीला आता आम्ही कसं बघायचं, तुमचं तुम्ही बघा. आता असं लोक प्रत्युत्तर देतात, असे लोक मला सांगतात. अशी परिस्थिती आहे. इकडे हायवेचा एक विषय, ते म्हणतात मी केले, लोक म्हणतात तुमच्या काळात निधी मंजूर होता. त्याचं क्रेडिट कुणाचं आहे? मला वाटतं नावरा फाटा श्रीगोंदा ते जामखेड हा रस्ता स्टेट हायवे होता. मी पालकमंत्री असताना तो स्टेट हायवेतून कन्वर्ट नॅशनल हायवेमध्ये केला आणि त्याचा DPR बनवणं, प्रोजेक्ट बनवणं, हा सगळी कारवाई माझ्या काळात झाली. त्या 2 फेजमध्ये काम झालं. नावरा फाटा ते आढळगाव हे माझ्या काळात काम मंजूरही झालं, टेंडरही निघालं, काम सुरूही झालं. पण मी पडल्याच्या नंतर आढळगाव ते जामखेड झालं.
मला असं म्हणायचं आहे की हे जर माझ्या काळात दोन्ही रस्ते झाले असतील तर त्यांनी पुराव्यानिशी बोलावं. त्याचबरोबर नगर ते करमाळा हा रस्ता 2000 कोटी रुपये खर्च करून झाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. याचा सुद्धा सगळा प्लॅन दिलीप गांधी खासदार असताना, मी पालकमंत्री असताना झालं. त्याच्यानंतर खासदारांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आमचं सरकार आहे, गडकरी मंत्री आहेत केंद्रात, मोदीजींचं सरकार आहे आणि हे म्हणतात मी पत्र दिलं आणि मंजूर होऊन आलं आणि गडकरीचं नाव घेतात. मग गडकरी कोणाचे आहेत? गडकरी कोणत्या सरकारचे आहेत? असा काय प्रश्न विचारला तर थेट उत्तर दिलं पाहिजे ना. तुम्ही काय म्हणतात की मी रस्ता मंजूर केला गडकरीकडून, मग गडकरी कोणाचे आहेत आणि राम शिंदे कोणाचा आहे? तुम्ही काय बोलता, काय लोकांना मेसेज देता, काय सार्वजनिक व्यासपीठावर मीडियामध्ये बोललं पाहिजे? अरे आमचं सरकार आहे ना, आमच्या सरकारमध्ये मी मंत्री असताना प्रयत्न केले, त्या DPRला त्या प्रोजेक्टला मान्यता मिळाली आणि ते रस्ते झालेत. हे तुम्हीच मान्य करतात इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या आणि परत सांगता आम्ही केले. कसे केले सांगा ना तुम्ही. त्यांना या मतदारसंघात एकही सांगायला काम नाही आहे 5 वर्षाच्या काळात. एक सिंगल, मी कसे प्रोजेक्ट सांगितले तसं एकही काम सांगायला नाही. जलजीवनमध्ये प्रत्येक गावाला पाईपलाईन आले, ते म्हणतात मीच आणल्या. कसं आणल्या असं नाही घेता येत क्रेडिट कोणाला पण. लोक हुशार आहेत, त्यांनी आणले ना पांदन रस्ते, एका पावसात वाहून गेले, घ्या ना क्रेडिट. आम्ही आणले ना मुख्यमंत्री सडक योजना, जलयुक्त शिवार अभियान योजना. हे बघा ना आजही काम आहेत. तुम्ही केलं ना, साळसूळ केलं, CSRच्या माध्यमातून पैसे आमच्याच कामावरती सरकारच्या काढले, त्याची पण चौकशी लावणार मी आता. जर आमची ओपन SITची चौकशी झाली असेल आणि त्याच्यात राम शिंदे जर कुठलेही आरोप सिद्ध झाले नसतील, कुठलेही माझ्यावर शिंतोडे उडेल नसतील आणि मी कुठलाही भ्रष्टाचार केला नसेल, तर मी आता निष्कलंक आहे. आता तुमची सुद्धा चौकशी करणार मी CSR फंडाची. ही सुद्धा CSR फंडाची, रोहित पवारांच्या कंपनीची, त्या NGOची मी चौकशी लावणार आणि त्याच्यातून काय ती दूध का दूध पाणी का पाणी बाहेर आल्याशिवाय सोडणार नाही. बारामतीचा एक वेगळा भुलभुलैया दाखवला गेला. समजा ते मुद्द्याला आपण वेगळ्या अँगलने जाऊयात. आणखी एक आम्हाला विषय पडलाय, थोडासा राज्याच्या लेव्हलचा आहे. 2019ला बऱ्याचशा विद्यमान आमदारांची तिकीटं कापली गेली, काहींचा पराभव झाला, सगळ्यांचंच पुनर्वसन झालं नाही. तुमचं लय पहिल्याच टप्प्यात कुठल्याही गोष्टीमध्ये पुनर्वसन होतं, तुम्हाला फ्रंट दिली जाते आणि तुमच्याही बाबतीत असं आहे की तुमचा एक नेता ठरलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांचं एक ठरलेलं आहे की राम शिंदे. नेमकं तुमचं नातं कसं आहे? मला असं वाटतं की मी माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. प्रामाणिक आणि विश्वास हे माझ्या जो आलेख वाढतोय त्याचं गमक आहे. त्याच्यानंतर 2022 साली ज्यावेळेस माझी 2दा राज्यसभेवर देखील झालं, राज्यसभेचा देखील फॉर्म मला भरायला सांगितलं, ऐनवेळेस माघारी घेतला. विधान परिषद देखील मिळाली. जसं विधान परिषद मिळाली तसं ज्या दिवशी सरकार आलं त्या दिवसापासून परत मंत्रिपदाची चर्चा आहे. ही काही मी असे पैसे देऊन आवत नाही, सगळ्या मीडियामध्ये सिंगल नाव आहे. त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाला देखील माझं नाव गेली अनेक वर्ष. त्याच्यानंतर वरिष्ठ सभागृहाचा सभापतीपदी देखील माझ्याच नावाची चर्चा आहे. हे मी म्हटलं नाही कधी मी इच्छुक आहे किंवा माझं नाव घ्या. आता देखील मी वरिष्ठांच्या कानावर न घालता मी त्यांना जाऊन विचारलं की ही निवडणूक मी लढवायची का. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुलाच निवडणूक लढवायची, ताकदीने लढवायची, तुझ्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही आणि म्हणून विधान परिषदेचा आमदार असून देखील मी निवडणूक लढवतोय. हे सगळं इन कॅमेरा झालेलं मी आज तुमच्यासमोर ओपन करतोय आणि त्यामुळे हे मी सांगत नाही. त्यामुळं जो कोणी सांगतो माणूस की मी आता मला निवडून द्या, मी मंत्री होणार, आणि तुम्ही बगल बच्चेच्या मार्फत सांगतात, घडीत म्हणतात, स्वतःच म्हणतात मी उद्योगमंत्री होणार, परत म्हणतात मी भावी शिक्षण मंत्री, एक जण उठतो म्हणतो हो गृहमंत्री आहे आणि परत सांगतात की हेच भावी मुख्यमंत्री आहे. कुठंतरी एखाद्या गोष्टीवर ठाम. मी तर अजून म्हणलो नाही मी काय होणार आहे. जनता ठरवेल, जनता निवडून देईल, सरकार महाराष्ट्रात येईल, त्यावेळेस ठरेल काय व्हायचं ते. त्याच्यामुळं आपल्या कामावरती आपला विश्वास असल्यानंतर जे काय मिळायचं ते मिळत असतं, त्याच्यावरती चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्या वरिष्ठांच्या प्रती आपल्या मनामध्ये काय आदर आहे तो आपल्याला न्याय देऊन जात असतो. तुमच्या वरिष्ठाच्या प्रती तुमचा काय आदर आहे आम्ही बघितलं नगरला. तुमची तू मी झालेली जयंत पाटील आणि याची रोहित पवारांची तू मी झाली आणि मग पवारसाहेब बॅकस्टेजला म्हणले गाडीत बस, गाडीत बसले नाही. तुम्ही स्वतःच्या आजोबाचा सुद्धा तिथं अपमान केला. हे सगळ्या पत्रकारांनी बघितलं मागे.
त्याच्यामुळं तुमच्याविषयी कोणालाही आदर राहिलेला नाही, कोणालाही तुमची चिंता राहिलेली नाही. आणि म्हणूनसाठी आता राम शिंदेची चर्चा होते आणि इथून पुढे देखील होणार आहे. बरं. कारण मी एक छोट्या कुटुंबात जन्म घेऊन लोकांना न्याय देण्याची भूमिका एवढाच माझा अजेंडा आहे. माझा एक शेवटचा प्रश्न असा राहील की आता या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहेत. 2019 आणि 2024 या 5 वर्षात जे राम शिंदे बघितले नाहीत तसे पाहायला मिळालेत. म्हणजे हे ॲक्च्युअल होते, फक्त जसं तुम्ही सांगितलं की मंत्रिपदात काय घडलं, कसं घडलं, या सगळ्या गोष्टी करत असताना लोक आता मतदारसंघात म्हणतायत की आम्हाला यावेळी आमचा भूमिपुत्र चालवायचा आहे. तर मतदारसंघातील तुम्ही सगळ्या जनतेला आवाहन काय करणार आहात? या मतदारसंघामध्ये मी जे काही गेल्या अनेक वर्षापासून, महिन्यापासून सातत्याने मतदारसंघामध्ये संपर्क आहे, त्याचा परिणाम असा झाला की आता बघा स्ट्रेट फाईट आहे. कोणाचाही उमेदवारी राहिली नाही. आमचे ज्येष्ठ नेते अंबादाजी पिसाळ यांनी देखील काल फॉर्म विड्रॉ केला. त्यांना मी घरी जाऊन भेटून आलो आणि त्यामुळे कोणीही फॉर्म भरलेला नाही. आणि सगळ्यांनी मानसिकता ही दाखवली की हे परकीय आक्रमण परतवून लावण्यासाठी यावेळेस आपल्या भूमिपुत्राच्या पाठीशी खंबीरपणाने आपल्याला उभा राहावं लागेल. शेवटी आपल्या कामाचा आपलाच माणूस आहे. कधी हेवा देवा केला नाही, कोणाचे उणे काढले नाहीत, कोणाला टामणे टोमणे मारले नाहीत. आणि त्यामुळे विकास खेचून आणायचा असेल तर राम शिंदेच आणू शकतो, आणि पाडायचं असेल किंवा ही निवडणूक जिंकायची असेल तर राम शिंदेच्या माध्यमातून आपण जिंकू शकतो. हा जो विचार सर्वदूर सगळीकडे मतदारसंघामध्ये रुजला आहे तो निश्चित स्वरूपामध्ये अतिशय सकारात्मक ही भूमिका मतदारसंघातल्या जनतेने घेतलीत. अनेक माझ्या मताशी भिन्न विचाराचे असले माणसंसुद्धा माझ्याबरोबर जोडले गेले की मी या अगोदर देखील सांगितलं की काकासाहेब तापकीर असतील, प्रवीण घुले असतील, बप्पाजी पिसाळ असतील, परमवीर पांडुळे असतील, प्राध्यापक मधुकर आबा राळेभात असतील की हे आम्ही एकमेकांसमोर उभा राहिलेली माणसं आहेत. ह्यात प्रवीण घुले, बप्पाजी पिसाळ, मधुकर आबा राळेभात 2009 साली आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवल्या, तरी देखील माझा वावर आणि जो काही अप्रोच आहे तो अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे माझ्याजवळ येताना लोकांना कुठलाही थ्रेट वाटत नाही आणि आपल्याला याच्याजवळ गेल्याने कुठलाही त्रास होणार नाही आणि कोणतंही काम होणार नाही. एखादं काम होणार नाही पण त्रास मात्र नक्की होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. त्याच्यामुळे अनेक लोक याच्यामध्ये नेते जोडले गेले आहेत आणि सगळ्यांचा एकच अजेंडा आहे की आता ही निवडणूक राम शिंदेच्या माध्यमातून आपल्याला जिंकायची आणि परकीय आक्रमण हे परतवून लावायचं. बरं. तर प्राध्यापक राम शिंदे यांची मुद्दे आणि 12 खात्याचे मंत्री असताना केलेली कामं, जुनं कर्जत जामखेडकर तुम्हीच आठवून पहा आणि त्यानंतर 10 वर्षात झालेला बदल आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये झालेला बदल, या दोन्ही गोष्टी तुमच्या समोर आहे. रोहित पवार म्हणाले होते राम शिंदेंना डिबेटसाठी समोरासमोर बसवा. राम शिंदेही म्हणतायत की मला सुद्धा समोरासमोर बसवा आणि काय आहे नाही त्या मुद्द्यांचा सोक्षमोक्ष लावूया. बाकी आम्ही जनतेमध्ये आलोय. तुमचं म्हणणं आहे की आम्हाला भूमिपुत्र चालवायचं, म्हणजे थोडक्यात 50-50 कसंही या ठिकाणी होऊ शकतं. परंतु नेमकी तुम्हाला आता राम शिंदे यांच्याबाबत काय वाटतंय, तुमचं ठरलंय का? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि आपण अशाच वेगवेगळ्या उमेदवारांसोबत बातचीत करणार आहोत. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते.